कारण कार्यक्रमाला आपल्याला खूप असा उशीर झाला. खरं म्हणलं तर प्रत्येक जण म्हणते की नगरची वेळ जरा ऑड असते. 9ला सांगितलं का 10ला यायचं, पण या ठिकाणी खूपच उशीर झाला. मी प्रमुख पाहुण्यांची मनापासून माफी मागते की आमच्यामुळे तुम्हाला बराच वेळ ताट करत बसावं लागलं. हरकत नाही. कार्यक्रम कुठलाही असला त्याला जर श्रोते मंडळी नसतील तर कार्यक्रमाची मजा येत नाही असं म्हणतात. पण माझं असं मत आहे की कार्यक्रम प्रमुख पाहुणे असले आणि पुढे 2 जरी ऐकायला असले तरी ती कार्यक्रमाला मजा येत असते. तर आता मी प्रास्ताविक मला स्वातीताईंनी सांगितलं तुम्ही प्रास्ताविक करायचंय तुम्हाला. तर ह्या ठिकाणी संत काळोपात्रा साहित्य संमेलन नगरमधलं पहिलं साहित्य संमेलन आपण ह्या ठिकाणी घेत आहोत. आमचा हा पहिलाच प्रयोग आहे, पण मला असं वाटतं की हा पहिला आमचा प्रयोग नाही, तर यापुढेही आम्ही कायम असं साहित्य संमेलन घेत राहणार. आता सगळेजण विचारतील की संत काळोपात्रा साहित्य संमेलन असं नाव का दिलं. शक्यतो नाव असतं सावित्रीबाई फुले, अजून बरेचसे असे रमाबाई, असे बरेचसे नावं दिले जातात. आता तुम्ही डायरेक्ट संत काळोपात्रा असं का सुचलं तुम्हाला. तर ह्या मागची खूप मोठी स्टोरी पण शॉर्ट मध्ये सांगू इच्छिते. मी एकदा साताऱ्याला साहित्य संमेलनाला होते. त्या टाइमला मी पुस्तक समर्पण म्हणून एक पुस्तक घेतलं. त्यामध्ये सगळं संत काळोपात्राविषयी माहिती होती पूर्ण. आणि त्या अगोदर मी लहानपणापासून संतांच्या म्हणजे वारकरी घरात असल्यामुळे संतांच्या मी गोष्टी ऐकायचे. तर जनाबाई वगैरे आपण सगळ्यांनी ऐकलेल्या आहेत. जनाबाईंची भक्ती म्हणजे कुठंच कमी नाही, एक वाहती नदी असल्यासारखे आपल्याला. तसंच काळोपात्रा ही एक खूप मोठी संत होऊन गेली आणि ती गणिका म्हणून जन्माला आली, गणिकांच्याच घरात जन्माला आली. आणि गणिका म्हटल्यानंतर खूप खाली आपण त्यांना पाहिलं जातं, पाण्यात पाहिलं जातं. पण मला असं वाटतं की गणिकांच्या घरात जन्माला आल्यानंतरही तिचं काम इतकं मोठं होतं, अभंगांच्या रचना वगैरे करणं तिच्यासाठी इतकं मोठं होतं की त्यानंतर ती संत होणार. आपल्या सगळ्यांना संत काळोपात्रा साहित्य संमेलनात आज आपण सगळे येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. संत काळोपात्राचं जीवनपट सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील मंगळवेढा इथं त्यांचा जन्म झाला. मी त्यांचं पुस्तक जेव्हा वाचलं त्यामध्ये त्यांचं भरपूर माहिती दिली होती की त्यांचा जन्म कसा झाला, त्यानंतर त्या पुढं कशा ह्या क्षेत्रात म्हणजे आल्या, म्हणजे संत म्हणून त्या कशा नावाजल्या गेल्या. तर त्यांची आजी ही गणिका होती आणि गणिका म्हटल्यानंतर त्यांना राजवाडे, पैसा हे अशा सगळ्या गोष्टी ऐशोआराम आलेत. त्यानंतर त्यांची आई ही गणिका म्हणून पुढं त्यांनी काम केलं. पण काळोपात्राला गणिका म्हणून स्वतःला हे सिद्ध नव्हतं करायचं. आणि मुळात त्यांना एक दिंडी जेव्हा चाललेली असते तेव्हा त्यांनी ते ऐकलं दिंडीतले भजन वगैरे. तर त्यावेळेस त्यांना असं वाटलं की नाही, हे जग वेगळं आहे. त्यासाठी त्यांनी मग पुढे चालून त्यांची जी सेविका होती त्यांना हे करणारी विठा म्हणून, मग तिने त्यांना अजून माहिती दिली. नंतर मग ती संत म्हणून पुढे हे झाली. पण काळोपात्राविषयी अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजे जेव्हा ती तिच्या आईच्या पोटात होती त्यावेळेस तिच्या आईला लागलेले डोहाळे खूप विचित्र होते. आत्ताचे डोहाळे पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंक वगैरे पिण्याचे असतात, पण तिच्या आईला डोहाळे होते काला, जो आपण मला म्हणायचं की मुरमुरे, फुटाणे, दही एकत्र करून खातो तो काला खाण्याची इच्छा होती. आपण ऐकल्यानंतर तिच्या आईच्या चेहरा हसू येत होतं. हे एक वेगळे विचित्र डोहाळे असं म्हणले जायचे तिच्या आजीकडून. पण हे डोहाळे पुढे चलून संत काळोपात्राच्या जीवनावर अशी एक काय म्हणतात आपण ठसवून ठेवून गेले. आज लेखिका जेव्हा लिहिती काळोपात्राविषयी आणि आपण वाचतो त्यावेळेस खरंच मनातून असं येतं की हे डोहाळे जेव्हा विठ्ठल श्रीकृष्ण पोटात असताना लागले असेल त्यांच्या आईला, त्या टाईपच हे डोहाळे गेला होते. आणि त्यांना श्रीकृष्णाची एक आवड छान होती. त्यानंतर त्यांना विठ्ठलाची आवड लागली, विठ्ठल भक्त झाल्या त्या. महाराष्ट्रात लाखो वारकरी येतात दर्शनासाठी. तशी काळोपात्रा ही त्या ठिकाणी दर्शनाला गेली. त्यानंतर त्यांनी तिथं राहिल्या आणि मग त्या ठिकाणी राहून त्यांनी एक अभंग रचला होता, तो आपण सगळेजण ऐकतो. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तेरी. आणि आपण कायम ऐकत राहतो आणि ऐकल्यानंतर अंगावर एक काटा येतो की खरंच आपण पण आत्ताच्या बायका असं म्हणतो की आमचं माहेर पंढरपूर आहे. जुन्या जागत्या बायका होता त्या अजूनही म्हणतात की आमचं पंढरपूर माहेर आहे. तर त्यावेळेस काळोपात्रा यांनी पंढरपूरला आपलं माहेर म्हणून सांगितलं होतं. त्यांनी खूप छान छान अभंग लिहिले. त्यांनी त्यानंतर त्यांनी आपलं गणिका म्हणून ते नाकारल्यानंतर त्यांना एक राजा होता तिथला, त्यांनी मागणी घातली होती.
त्यावेळेस कानोपात्रा म्हणली नाही मी इथं विठ्ठल भक्ती करते, मी इथून हलणार नाही. त्यावेळेस त्यांनी अभंग लिहिला, मी विठ्ठलाची दासी देह हा त्याच्यापाशी. आणि असं म्हटलं जातं विठ्ठलाच्या दासी म्हणून घेणारी कानोपात्रा तिथं विठ्ठलाची इतकी निरंतर सेवा करत होती. त्यानंतर तिने सेवा करत असताना आपला देहही तिथं सोडला, विठ्ठलाच्या पायी देह सोडला. तर अजूनही म्हणलं जातं की विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर कानोपात्राची समाधीचं दर्शन घेतलं जातं आणि मग पुढे गेलं जातं. अशी आमची कानोपात्रा होती. आणि कानोपात्राच्या ह्या जीवन प्रवासाला बघून मला असं वाटलं की मी संत कानोपात्राचं नाव माझ्या संमेलनाला द्यावं म्हणून. त्यानंतर मग सावित्रीबाईंविषयी काय बोलणार आता, कारण त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर मी प्रत्येकी सावित्री बघते. आपल्या आता जे बसलेल्या स्टेजवर मी सगळ्यांमध्ये सावित्री बघते आणि सावित्रीचं काम खूप मोठं होतं. पहिली शिक्षिका होती ती आणि तिच्यामुळे आज मला अभिमानाने स्वाभिमानाने ह्या जगात वावरता येतं. आता त्यानंतर आमची ट्रस्ट जी आहे, आम्ही जे काम करतोय आता कर्मलक्ष्मी महामंडळ झालं, ज्ञान कौशल्य ट्रेस झालं, आम्ही काम यासाठी करतोय की आम्हाला महिलांमध्ये ज्या साहित्यिक महिला आहेत त्यांच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त काम वाढवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही हे काम करत आहोत. आजच्या कार्यक्रमाची आमची जी रूपरेषा आहे ह्याच्याच आहे. त्यानंतर आमची मार्या वगैरे झाली, प्रिया झाली, पायल झाली, ह्या ट्रस्ट मार्फत पुढे काम करत आहेत आणि अजून करत राहतील. आम्ही ज्या महिला खंबीरपणे उभा राहिलेलो आहे त्यांची काम करत आहोत, त्याच्या मागे आमची पूर्ण टीम आहे. यामध्ये सचिन सर आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करतात. त्यानंतर महादेव गवळी सर तर कायमच आमच्या सोबत उभे आहेत, मेटे महाराज. आणि आम्हाला कुठलंही आता जे बघताय तुम्ही फ्लेक्स वगैरे सगळे मेटे महाराजांनी आम्हाला एक रात्रीतून अरेंज करून दिले ताई. आम्ही कुठलीही तयारी झाली नव्हती आमची आणि काय करणार, आम्ही एकदम शून्यात गेलो की आता कसं करणार म्हणून. पाहुणे कसे अरेंज करायचे काय, तर सचिन सर झाले, गवळी सर झाले, मेटे महाराज झाले, यांनी आम्हाला एका रात्रीतून सगळं उभं करण्यास मदत केलेली आहे. अशा प्रकारची माझी प्रस्तावना आहे. या ठिकाणी उपस्थित सगळेजण, मला खूप अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की तुम्ही म्हणजे खूप शॉर्ट नोटीसवर सगळेजण इथं आलेले आहेत. संध्याताई झालं, संध्याताईने मला कायमच त्यांच्यात मी आई बघते, मोठी बहीण बघते आणि ते मला कायमच सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम पण आम्ही बाजी मारून घेणार ताई. असाच कार्यक्रम आम्ही परत परत करत राहणार आहोत. बरंच काही बोलायचं होतं, बरंच काही घेऊन आणलेलं होतं, पण आता असं वाटतं की सगळ्यांना संधी भेटली पाहिजे आणि पुढच्या कार्यक्रमासाठी पण खूप काही वाचून ठेवायचंय आणि अभ्यास करून पुन्हा एकदा उभं राहायचंय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. थँक्यू.